सर्वांना धन्यवाद. तर प्रथम आपण जे पर्णकुडीचं छोटंसं स्वप्न बनवलेलं तर ते आता सर्वच जण म्हणजे आदरणीय प्रजापती शेठ झाले, म्हणजे जे पहिल्या दिवशी आले त्यांचं पहिलं नाव घेतो, आदरणीय तुषार दादा, म्हणजे त्यांना एक फक्त कॉल केला मी की तुम्हाला 3 दिवस सेवा द्यायची आहे. पण ते रात्री म्हणजे पहाटे 5 वाजता आले, पण लगेच 9 वाजता उठून आपल्यासोबत आले. नंतर मग सोनादा पण रात्री प्रवास करून आले दमलेले. आणि निखिल दादा म्हणजे त्यांचं एक्झाम आहे सुरू, म्हणजे एक्झाम सुरू होणार आहे, पंजाबमध्ये ते जाणार आहेत. तर मग तरी पण ते थोडासा वेळ घेऊन ऍडजस्ट करून आले. आणि जे पहिलं स्टार्ट मारला त्यामुळे ते गाडी रन झाली म्हणजे. आणि त्याच्यात रात्री परत मग छगनदादा 12 वाजता जो प्रवास करून रात्री दमून बिमून सर्व म्हणजे कसं झालं की म्हणजे सर्व मिळून जो गोपाळकाला होऊन जे होतं ना ते आता बघायला भेटलं की प्रत्येक जण अडचणीत होता प्रत्येकाच्या संसारात किंवा कुठेतरी गुंतलेला, पण तो बोलतात ना की एक थोडासा माऊलीसाठी वेळ काढून म्हणजे जे म्हणजे बोलतात ना की एक आठवण असते कुठेतरी किंवा असं वाटतं की आपण जावं किंवा आपल्याला करायचंय, तर त्या भावनेने सर्वजण आले. आणि मी म्हणजे गाडीत पण तो संवाद सुरू होता की आपण हे सर्व काम कामगार देऊन केलं असतं, पैसे गोळा करून किंवा सर्वांकडून हे करून, पण ते मन लस्त लागलं किंवा ते फास्ट काम किंवा जे टाइम टू टाइम म्हणजे निखिल दास स्वतः बोलले की वो लोग आएंगे और टाइम टू टाइम अपना काम करके निकल जाएंगे, और ये जो कर रहे वो मन से कर रहे प्रेम भाव से, कि जो प्रेम भाव अपने फैमिली के ऊपर है, मतलब सब लोग एक फैमिली है अपन, और वो फैमिली की तरह सब लोग मतलब बोलते हैं ना कि झगड़ा होता है वैसा, और सब प्रेम भाव से एक दूसरे को वो इधर होगा, वो कामगार लोगों में नहीं होगा, वो अपने में रुंझुन होगा, अपने में अपन अपन फैमिली, इसलिए अपन एक दूसरे के ऊपर चिल्ला सकते हैं. ऐसा नहीं होगा तो वो मजा नहीं आएगा. मतलब आपका और जो हो रहा था वो एक फैमिली, आपका उसके ऊपर प्यार है, उसका आपके ऊपर प्यार है, इसलिए वो हो रहा है. मतलब आप हक से उसे डांट रहे हैं, आप एक पापा की उम्र के उसके, इसलिए आप डांट रहे हैं, और वो भी मतलब गुस्सा हो रहा है, फिर भी वो ऐसा पापा के जैसा आपका गुस्सा हो रहा है. वो मजा आता है क्योंकि वो याद आएंगे की आपण एक दूसरे भांडे थे, ये हुए थे, क्योंकि म्हणजे आम्ही चिंदरचा जे अनुभव घेतलाय तर त्याप्रमाणे ते चिंदरला आम्ही मजा करायचो, लहानपणीची आठवणी आहेत माझ्या एवढ्या सगळ्या, तर त्या मला कुठेतरी रिपीट होताना दिसल्या की तेव्हा मी एक वीट उचलत होतो तर आता एक दोनटी उचलू शकतो थोडीशी आपल्या सहकार्याने, तर ते कुठेतरी एक ताजं आठवणी ताज्या झाल्या. नंतर मग काल ऍक्च्युली म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही सर्वजण खूप थकलेलो म्हणजे 2 दिवस हे करून, त्यामुळे बाबांना कुठेतरी तो कठोर निर्णय घ्यायला लागला. आणि त्यामुळे त्यांनी मस्तीमध्ये सांगितलं की म्हणजे ऍक्च्युली ते नॉर्मली सांगू शकले असते, पण त्या फोर्सने तुम्ही निघाले नसते. तुम्ही बोलले असते की थोडंसं उद्या आम्ही निघू का किंवा हे निघू का ते निघू, पण ते थोडंसं झालं म्हणजे आमच्याकडून सॉरी तुम्हाला खरंच की तुम्हाला थोडासा तो घाईचा मेसेज गेला किंवा तो एक चुकीचा ऍक्च्युली तो हे होता, म्हणजे तो पर्याय चुकीचा होता. पण एक हक्काच्या माणसालाच तो कॉल जाऊ शकतो, म्हणजे तुम्ही आम्ही हक्काची माणसं म्हणून एक बोलतात ना की घरच्या माणसाला पहिला कॉल जातो, तर तुम्ही आमची घरची माणसं, तो पहिला कॉल तुम्हाला गेला आणि तुम्ही एवढ्या फास्ट रीतीने आला. म्हणजे आता मला बोलताना पण हे होतं की तुम्ही एवढे आलात आणि ऍक्च्युली सर्वजण थकलेले आणि रात्रीचा प्रवास करून आले आमच्यासाठी, आणि आमची एनर्जी डाऊन होती अक्षरशः म्हणजे, आणि मला ते येताना पण खूप वाईट वाटलं. आज खरंच सगळेजण आज मजा आली, खूप बरंच काय करता आलं, बरीच काय मजा घेता आली. कुठेतरी आपण थकतो आणि घरची माणसं आपला सपोर्ट करायला येतात एवढं लांब, कुठेतरी तो राग होता तुमच्या मनात की कसं होतं हे, असं का करता ते लोक, पण आम्हाला माहित होतं की तुम्ही लोक येणार म्हणून तुम्हाला लोकांना कॉल गेले, आणि ते आज एवढी सर्वजण आले. साहिल दादाचं खरंच कौतुक की ते स्वतःहून त्यांना मेसेज केला आम्हाला, ते बोलले की निखिल दादा बोलले की इकडे कोणाला सांगू नको, मी येतो उद्या. मग त्यांच्या मनात पण ते कुठेतरी होतं की आपल्याला करायचंय आणि इकडे सर्वजण करतात तर आपण पण सुट्टी टाकूया 2. म्हणजे सर्वजण इथे धंदा बुडवून स्वतःच्या, इथे कोणाला काही पैसे भेटत नाहीत किंवा पैशासाठी नाही चालत, हे सर्व माणूस की म्हणजे बोलतो ना की माणसं विकत घेणं कठीण आहे या जगात, पण ती प्रेमाने जिंकू शकतात. आणि ते मी बघायला भेटलं की बाबांनी म्हणजे त्यांचं कौतुक मी खरंच करू इच्छितो की त्यांनी ती जोडली आहेत म्हणून तुम्ही येत आहेत. हे पैसे पेरून नाही होऊ शकत कधीच, म्हणजे एवढा म्हणजे पाटील सिनियर आहेत आपल्याला, आणि ते एवढ्या मोठ्या वयाने रात्री आम्ही आलो म्हणूनच आज आनंदाने गतीचं, कारण आमच्या मनात पण एक उमेद आली की तुम्ही लोक येतात तर आपण पण थोडासा जोर लावू आणि आज कम्प्लीट करून टाकू. कारण आम्ही जर आज केलं असतं तर ते झालं असतं, पण आम्ही आता नसतं. पण कसं झालं असतं, आता आज आम्ही निघता आता अजून थोडा थोडा हात लागला आणि ते तुमच्यासाठी पण आठवणी झाल्या. म्हणजे सर्वजण येऊन स्वतःहून म्हणजे हे काम कधी कोणीच केलं नसेल, मी पण नव्हतं केलं कढाईचं काम
किंवा हे काम आज पण प्रजापती आज खरं तर एवढी मजा आली की आलो होतो की 5 वाजता पण 6 वाजता आपण जाऊया, पण ती नातांची उलटी पावलं म्हणतात ना, गुरुत माऊली बोलले की सकाळी 5लाच निघायचं. येस त्याच्यामुळे अजून मजा आली. झालं आणि ते सर्वजण आल्यामुळे ते मस्त झालं. आणि अजून लोक आमच्या मध्ये ती थोडीशी 10% एनर्जी असेल ती उद्यासाठी आम्ही करू. म्हणजे मी पण बाबाला बोलले की थोडीशी टीम हे झाली, म्हणजे बोलत ना की कुठेतरी माणूस त्याचं वय म्हणजे खरंच म्हणजे ही जी टीम आहे की यांचं खरंच कौतुक केले. 3 दिवस म्हणजे 3 दिवस जे जोर लावतायत म्हणजे कुठे शक्य नाही किंवा हे पैसे देऊ शक्य नाही. हे वेगळंच कुठलं तरी प्रेम आहे, त्यामुळे ते इथे थांबलेत, मॅग्नेट सारखे चिकटून राहिलेत माऊलींना. आणि ते म्हणजे बाबांचा राग रुसवा सगळं ऍडजस्ट करतात. म्हणजे कुलदीप दादांचं पण खरंच कौतुक आहे. कुलदीप दादा घरचं सर्व ऍडजस्ट करून किंवा त्यांचं काम ऍडजस्ट करून येत आहेत आणि तेही स्वतःचा जोर लावतात. कारण तिकडे इकडचा एक माणूस पाहिजे म्हणून ते इकडे आपल्यासाठी उभे आहेत. इकडे आपण सर्वजण येऊन नाही करू शकत, पण ते आल्यामुळे एक वेगळी एनर्जी भेटते. आणि ते म्हणजे जेवण देणं किंवा म्हणजे बोलतात ना की इकडच्या माणसाची बोलणं, कारण आपण बोलतो ते वेगळं असतं आणि ते बोलतात ते वेगळं असतं. सो ते बोलण्यामुळे ते एक सपोर्ट आहे आपल्याला, बॅक सपोर्ट आहे त्यांचा. आणि ते सर्वच जण एकसाथ येऊन झालंय आणि आज ते कम्प्लीट झालंय. ते 5 दिवस तुम्ही नसता तर ते कदाचित 5 दिवसावर गेलं असतं किंवा 4 दिवसावर गेलं असतं, पण सगळे आल्यामुळे ते एक बोलतात ना की मजा आली आज आणि मेमरीज निर्माण झाल्या सर्वांच्या मनात. म्हणजे जसं एक ग्रुप होऊन जे टेंटिंगचं काम असतं किंवा जे यंग लोक जातात आणि ते हे करतात, तर ते कुठेतरी पाहायला भेटलं की सर्व आपला नाथ आश्रम एकत्र आला आणि ऍक्च्युली सर्वच एनर्जी लावतात त्याच्या आपल्यासाठी ब्लेसिंग देतात. तर त्यामुळे सर्वांचंच कौतुक आहे की जे जे आश्रमातून व्हिडिओ बघतायत आणि जे जे आपल्याला थोडंसं प्रोत्साहन देतात किंवा जे मदत रूपीचे सहकार्य देतात, तर त्यामुळे शक्य आहे. कारण हे एकाच काम नाही किंवा एकटा उभं राहून ते नाही होऊ शकत. म्हणजे कितीही प्रयत्न केला मी स्वतः उभा राहिलो तरी माझ्याने ते शक्य नाहीये. हे सर्वांचंच योगदान असल्यामुळे त्यामुळे ते शक्य होतंय कुठेतरी. आणि सर्वांनाच धन्यवाद. आणि जी जी टीम येते त्यांनी सावकाश प्रवास करा, इथे येताना सावकाश सर्व कार्य करा. म्हणजे एक वेळ स्लो झाले तरी चालेल, पण ते सावकाश होऊ देत. कोणालाच कुठे हानी झालेलं आम्हाला म्हणजे मनाला वेगळं वाटतं, तर सर्वांनी सावकाश होऊन प्रवास करा, खा पी व्यवस्थित राहा आणि सर्वांना असं आपलं पुढे पुढे करत राहायचंय. म्हणजे छोट्या प्रमाणात करू, कारण आपलं हे छोटं आहे पण आपलं हे मस्त आहे असं मला वाटतं. म्हणजे सगळे बोलले की आम्हाला इथे आनंद वाटतोय. बरोबर. म्हणजे मोठी मोठी 2-2 करोडची मंदिरं पाहिली आणि हे पर्णकोटी पाहिले तर पर्णकोटी छान वाटते. सो त्यामुळे शॉर्ट बट स्वीट बोलतात तसं. तर त्यामुळे हे असंच आपण छोट्या प्रमाणात आणि जे जे पुढचे जे रूल्स असतील रेग्युलेशन असतील ते हळूहळू आपल्या व्हिडिओला समजतील, तर त्याप्रमाणे आपण पुढे वाटचाल करूया. आदेश रामकृष्ण हरी मोहन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळंदीच्या या भूमीमध्ये म्हणजे अगोदरपासून माझं हृदय होतंच. अक्कलकोटमध्ये माझ्या कोकणच्या भूमीमध्ये ही सगळी जोडलेली हृदयाची भूमी आहेत ना, तर ते अगोदरपासूनच हे होतं. परंतु मला वाटतं ते जसं योगेशनाथ दादांनी माझ्यापेक्षाही टॉप स्कोर मारला की त्यांना थांबवणं अशक्य होतं आणि हे सगळं माऊलीच करत असतात. आणि मला असं वाटतं की कदाचित काही लोकांना प्रश्न पडला असेल की योगेशनाथ दादा कधी बोलतील की नाही बोलतील, असा काहीतरी प्रश्न होता. पण आता त्यांना थांबवावं लागायचं आपल्याला, तो म्हणतात ना. आणि हे सगळं माऊलीनेच केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीत जो मध्यंतरी त्यांची जी काही कीर्तन परंपरा ते शिकणं आलं आणि ते सुद्धा टास्क फार जड होता, फार अवघड होतं. मला दिलं असतं तर मग तेवढ्या रीतीने, कारण का सगळं सांभाळायचं, आपलं वय सांभाळायचं आणि त्या कीर्तनात जायचं आलं नव्हतं. कारण का मला असं वाटलं की कदाचित आता हे तरुण वय आहे दादांचं आणि मग ते मी सहज म्हटलं की आपली आजोबांची परंपरा आहे, जर जाऊन येता आलं आणि ते आवडलं तर बघा. तर मला असं वाटलं कदाचित मध्ये दादा ते सोडतील, कारण का वय त्यांचं आता फुलण्याचं आहे, हे करण्याचं भरण्याचं आहे. पण तरी पण त्यांनी जिगर लावली, माऊलीने त्यांना साथ दिली आणि मग तो काय कार्तिकी वारीचा प्रोजेक्ट म्हणा किंवा काय म्हणा, तर हे सगळं माऊली चमत्कार करू शकतात. आणि ते सर्व श्रेय माऊलीच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, तुम्हाला सर्व शिष्य देवतांच्या चरणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी त्याविषयी पण काहीतरी वाक्य बोललो की दादांना त्यांच्या योग्य वयात योग्य असे तुम्ही सगळं माऊली समान सर्व जे काय हे आहेत ना, सगळं म्हणजे ज्याला एनर्जी म्हणतात किंवा तशा माऊली म्हणतात, तसं तुम्ही त्यांना लाभलात. हे माझ्यासाठी फार मोठं त्या ठिकाणचं सिद्धत्व होतं. आणि तसं दादांनी स्वतःसुद्धा तेवढीच अटॅचमेंट दाखवली. कारण काय वेळेस कसं असतं की तुम्ही अटॅचमेंट दाखवाल भले गुरुजींचं मूल म्हणून, पण त्याने पण उचलायला पाहिजे ना तेवढं, त्याने पण ते मॅग्नेट उचलायला पाहिजे. पण दादाने तेवढ्याच ताकदीने
तुमच्याशी ते तो हृदयसंवाद साधत ती पुढची मालिका सिद्ध केली. आणि असंच दादांनी त्यांच्यामध्ये आता माऊलीसमोर मी एकच नवस करत असतो, नवस मी पण करतो काय, तर माझ्या लेकरांमध्ये कधी अहंकार येऊ नये, काही होणे अहंकार येऊ नये. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद, माऊलीच्या आशीर्वादाने तर तो अहंकार कधीच त्यांना स्पर्श करू नये, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही करू नये आपल्याला, बरोबर. कारण का तो आला की सगळं वाट लागतं ना. त्याच्यामुळे आपण त्या दृष्टीने ती प्रार्थना आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे माझ्यातल्या काही क्वालिटीज, माझ्यातल्या काही कसब आहेत की त्याच्यासाठी गुरुजींनी फार मोठं योगदान केलं. म्हणजे तुम्हाला कदाचित ते अक्षर आवडले असतील मला माहिती नाही, पण त्या बोर्डवर काय आपण लिहू शकतो, त्या बोर्डचा अर्थ, तो बोर्ड ब्लॅक होता आणि तो कोणीतरी वापरला होता, जुना बोर्ड होता, पण तरी पण आपण काय लिहू शकतो. हे सगळं गुरुजींची टेक्नॉलॉजी होती. गुरुजी म्हणजे मला असं वाटतं योगेशनाथ दादा त्याविषयी ड्रायव्हिंग करत होते, रात्रीचे 2:45 वाजलेले होते आणि आम्ही काहीतरी सोलापूर रस्त्याचं क्रॉस करत होतो आणि शांतपणे दोघेच बोलत होतो, बाकीचे झोपलेले, म्हणजे बाकी थकल्यामुळे झोपलेले बिचारे. त्यामुळे ते सोन्यादा बरोबर होते ना, मामा बरोबर होते आणि सोन्याद होतं आपलं, सोन्याद होत. आणि ते बिचारे थकलेले होते, दमलेले झोपले आणि आम्ही दादा पावडे होता आणि आमचा खूप सुंदर संवाद चाललेला होता. दादा साधारणतः 50-60च्या स्पीडने गाडी चालवते, आम्ही मस्त सुंदर एन्जॉय करत होतो, वातावरण एन्जॉय करत होतो. आणि ते सहज बोलले, अर्थात हा मोठेपणा नसावा. ते मी योगेशनाथ दादा बोलले की प्रेमानंद महाराज जे आहेत म्हणजे आणि फार मोठं व्यक्तिमत्व आहे, फार मोठं व्यक्तिमत्व, आपल्यासाठी एक आदर्श आहे. जर म्हणले आपल्या बाबांना म्हणजे मोठ्या गुरुजींना म्हणजे आजोबांना तर असं फ्रीडम मिळालं असतं, एकच अध्यात्म फक्त सांभाळायचं, तर नक्कीच प्रेमानंद बाबांच्या खालची पायरी त्यांनी नक्कीच पकडली असते, नक्कीच. कारण तेवढं खतरनाक टॅलेंट त्यांच्याकडे होतं, जबरदस्त आणि व्यावहारिक टॅलेंट. टॅलेंट एका चाकोरीतलं नव्हतं, केवढं आध्यात्मिक नव्हतं, तर वेगवेगळ्या स्किल, वेगवेगळ्या टॉप स्किल्स घेणं किंवा घेतं. आणि माझ्यात जेवढ्या काही रुजवता येण्याचा प्रयत्न त्यांचा 100% होता. मी मात्र 1% कुठेतरी सफल झालो असेल मला वाटतं. कारण ते लेटर लिहिताना सातत्याने त्यांची आठवण होती मला की तो स्ट्रोक असाच यायला पाहिजे, ते असंच यायला पाहिजे. आणि अक्षरशः त्यासाठी मी एवढा मार खाल्लाय की विचारतात होय नाही, म्हणजे ते काय असेल त्याने मारायचे ना, ते आण नाही. तो स्ट्रोक तुझा ती र म्हटलं ती रची तलवारच ती वाटली पाहिजे. अल्लाह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं श तो आहे तो घुसलाच पाहिजे त्या ठिकाणी बाणात. म्हणजे एवढ्या पद्धतीने त्यांचं सिद्धत्व होतं. आणि ते जेव्हा साईन बोर्ड करायचे, म्हणजे साईन बोर्ड पेंट्स करायचे, म्हणजे ते दुकानांचे पेंट्स हे बोर्ड लिहायचे किंवा काय करायचे, मग ते मग मला एका बाजूने पकडायला लावायचे किंवा तो कापडी बोर्डवर ते पेंटिंग आहे ते अजून कठीण असतं खरं तर. मग त्यावेळेस मी असेल त्यांच्यावर रात्री 2-3 वाजेपर्यंत मी ते पण ते मला स्किल शिकता आलं की ब्रश असा, आणि ते जर ब्रशचं म्हणजे तुम्ही म्हणतो ब्रश आहे ना, तर ब्रशचा रंग जर खाली उतरला तर मी किती वेळा मार खाल्ला असेल त्यामुळे माहिती नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की ब्रशला जे हेअर असतो ना, म्हणजे ब्रशचा जे केस आहेत ना, त्या केसातून खाली रंग उतरला की तो समजायचा हा कलाकार नाही आहे. म्हणजे तसाच तो ब्रश उचलला गेला पाहिजे. तसंच मी दादाला मग ते आठवणी आमच्या, मी पण मग काल आपला प्रयत्न करत होतो आणि त्याच्यात ते आठवणी चाललेल्या. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय की तुम्ही तुमच्या घरामध्ये कोण ना कोणतरी आजोबांच्या स्वरूपात असतं, कोण ना कोणतरी आजीच्या स्वरूपात, कोण ना कोणतरी वडिलांच्या स्वरूपात होऊन जातं आणि ते तुमच्यासाठी काहीतरी हृदय लावतं. तुम्हाला ते ओळखता यायला पाहिजे, तुम्हाला ते ओळखता यायला, कारण एकदा ते दिवस निघून गेले ना की मग काहीच राहत नाही. अल्लाह तर दादांनी नक्कीच ते जेवढं त्यांना पेलता येईल त्या पद्धतीने त्यांनी ते घेतलेलं आणि ते करतायत. अर्थात हे सगळं जो काय वसा आहे तो तुम्ही सगळा त्यांना उत्तम साथ देणार आहात, अखंड साथ देणार, ते होत राहणार आहे. अल्लाह काही नाही. आणि मी त्याला फ्रीडम ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुजींनी एक इलॅस्टिक मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो की अशी ताणून ओढून नाही करायची, कारण का काळ बदलला, आपण पण बदलायला पाहिजे, थोडं आपण अपडेट व्हायला पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीने गुरुजींची मॅनेजमेंट स्किल्स होतं ना, तर तसंच त्यांनी आमच्यात रुजवायचा प्रयत्न केला. मी माझ्यापर्यंत मी भाग्यवान आहे की दादांनी लहानपणापासून झोकून दिल्यामुळे ते ऍब्झॉर्ब करत गेले. अल्लाह असा भाग आहे. आता दुसरा भाग म्हणजे आत्ताचं आपण ज्या वास्तूमध्ये आपण आनंदीच्या प्रवाहित ते काही कार्य केलेलं आहे आपण पर्णकुटीच्या साधना पर्णकुटीच्या माध्यमातून. आता असं आहे की थोडंसं अंतर्हृदयात वाटत होतं की माऊलीच्या या स्थानामध्ये आपली एक चरण आपल्याला जागा मिळाली तरी खूप आनंद आहे आपल्याला. आणि माऊलीने आपल्याला तर भरभरून आज अंगण दिलंय खेळायला असं मला वाटतं. अल्लाह कदाचित आज आपल्याला त्याच्यातलं भवितव्य लक्षात येणार नाही. मी ती प्रॉपर आपलं काय म्हणतात प्रॉपर्टी म्हणून ते मी त्याच्याकडे बघत नाहीये. मी त्याच्यात जे येतील माऊलीला ते सांगतो की त्यांच्या ज्या काही पिढा असतील, त्यांच्या जे काही दोष असतील माऊली ते तुला काढायचे आहेत.
आणि त्यांचं घरकुल त्यांचं आनंदाचं जीवन तुला बहरून टाकायचं, हे माझा अंतर्नाद असतो माऊलीशी बोलताना. अल्लाह त्या ओढीने ते तुझ्याकडे येत आहेत, बरोबर, त्या ओढीने ते तुझ्या ह्या प्रांगणात खेळतायत, मजा मस्ती करतायत, थोडंसं गंमत जम्मत थोडंसं. मग हे सगळे ती लेकरं आहेत ना माऊलींची अल्लाह. आणि तुम्हाला मी आजही सांगेन, माझ्यावर किती करोडचे चॅलेंज लावा, माऊली ती फिरतात. आणि ही जी फ्रूट जे काय वास्तू आहे, धर्मशाळा आहे ना, मी तुम्हाला लिहून देतो ना, तुम्ही किती डिप्रेशनमध्ये आहे, कुठल्याही ताणामध्ये माऊली इथे भ्रमण करतेच, इथून करते. आणि इथे एक मूर्ती आहे, आता त्या मूर्ती मला माहिती नाही की काय अटॅचमेंट आहे त्या मूर्तीची, फक्त ते गोड हास्य आहे किंवा काय. किती जणांना त्या मूर्तीतलं काय रस समज मला माहिती नाही, पण मी इथे आलो तर वेगळा माहिती आहे की आळंदीत मी दाखल होतोय, तर भले बाकीच्या मंदिरांचं मी दर्शन घेत नाही, पण त्या मूर्तीला भेटणार आणि आपलं निघून जाणार. मला एक अटॅचमेंट असतं ना, प्राणतत्व असतं. तुम्हाला वाटतं ती कोपऱ्यात ठेवलेली आहे अल्लाह ना, पण माझा म्हणण्याचा उद्देश तो होता की आपल्याला ते ओळखता यायला, व्हायब्स आहेत ना, त्या व्हायब्रेशन्स आहेत ते ओळखता यायला पाहिजे. प्रजापति अंकल ते पण म्हटलं की अंकल अगर टाइम मिलेगा ना आपको 1 साल में, तो ये मूर्ती में ते वरती त्यांनी काय ते हे होतं ना, ते थोडंसं हे झालं, ब्रेक झालं, ते झाकण वगैरे ते लावतात ना कवरिंग, म्हटलं ते थोड़ा आपको वो करने का. अंकल बोले जरूर अपन लोग जरूर इसको ट्राय मारेंगे, तो करेंगे. तर माझा म्हणण्याचा उद्देश काय तो आहे बघा. आणि दुसरी गोष्ट, आता जे आपण आळंदीच्या या विश्रांत वाढीच्या निमित्ताने, तर विश्रांत या नावामध्येच मी शोधत होतो की विश्रांती आला, थोडासा पॉज लागतो ना, थोडंसं शांतता लागते ना आपल्याला आला, तर तो थोडा शांतता मग कसं आपल्याला घेता येईल किंवा काय घेता येईल, त्या माऊली बरोबर आपल्याला 90 अँगलमध्ये आपलं ते जे काही छोटंसं आज तुम्ही जे काही खेळवताय ना. आणि मी माझं बालपण आठवतो, योगेश दादांचं बालपण आठवतं की योगेश दादांना पण ते असं लहान मूर्त्यांबरोबर खेळणं, ते काय शिवाजी महाराजांचे ते वरात काढणं, मिरवणूक काढणं वगैरे, असं तुम्ही वरात सॉरी वेगळा बरोबर, पण तो मिरवणूक काढणं, ते रांगेत देव बसवणं, आज ही सगळी खेळणंच होता. आज सगळं पण खेळतोच नाही, ह्याला उचलतोय तिकीट होतोय, तो रागवत नाही, त्याला उचलतोय स्वामींना उचलतोय तिकीट होतोय, ते रागवत नाही. गणपती बाप्पाला तो 5 वेळा उचललाय, बरोबर ना. हे खेळ आहेत आणि ते खेळता यायला पाहिजे. आज हे खेळच निघून गेलेत आयुष्यातले. मला लक्षात तुमच्या समजलं, देव आपला वाटला, देव आपला वाटला पाहिजे. दादांचं वाक्य अगदी महत्वाचं आहे, काळावर देव आपला वाटला पाहिजे. तो परका असला की मजा नाही ना, ते आपलाच वाटलं पाहिजे, तो माझाच आहे अल्लाह ना. त्याच्यामुळे तुम्ही उचलत होतात, बिंदास खेळत होतात. आणि तुम्हाला पाहिजे मी चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही इतर महाराजांच्या ठिकाणी जा, ते हात लावायला देणार नाहीत, ते हात लावायला देणार नाहीत. हा मोठेपणा नाही सांगत, हा ते छट 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 नाही. पण इथे आपल्याकडे वेगळं आहे ना, आज राज तुमचं आहे म्हणून आपण महा आहोत. राज तुमचं आहे म्हणून आपण महा आहोत, म्हणून त्याला महाराज म्हणतात. राज तुमचं नसल्याचं आपल्या महाराज कोण म्हणणार अल्लाह. त्यामुळे ते लक्षात ठेवा. आणि अशाच पद्धतीने आपलं हे अध्यात्म आनंदाचं असावं. आता कदाचित इथल्या जी काही मंडळी आहे, आज तुम्हाला थोडा गर्दीचा माहोल दिसला, कदाचित ना त्यांनी तुमच्यात शोधलाय, इथे कुठेतरी काहीतरी देवाचं अस्तित्व अंश घेऊन हे लोक आपल्याशी ह्या वास्तूमध्ये वावरत आहेत ना, म्हणून त्या आले. म्हणून ती बिचारी पण ती छोटी छोटी लेकरं आली किंवा त्या ताई येत होत्या किंवा काय, आणि तुम्ही प्रत्येकाला प्रेमाने काय ना काहीतरी म्हणून एखादा कण देत होता साखरेचा, छोटासा कण होता. हे काय प्रेम आहे ना, आपुलकी आहे. त्याच्याने काय आपण काय त्यांच्या काही जीवनातले काही 100 किलो साखर देतो का नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आशीर्वाद असतात आपल्याकडे. नाहीतर बोलून माणसं येत नाहीत. आणि बंगले लोकांचे असतात तिथे माणसं पोहोचत नाहीत. पण हे झोपडी बघायला तुमची सॉरी पर्णकुटी म्हणजे माऊली या झोपडी तर माझ्यात असं ती पर्णकुटी आहे, तर पर्णकुटी बघायला लोकांची तिथे रांग लागवते. त्या लोकांना पण आनंद झाला सर की ते म्हणले की आम्हाला बघ हिरे बघायला मिळते आज, म्हणजे दर्शन इथे यायला लागले. आम्हाला कुठं जाऊच्या दर्शन होण्यापेक्षा समोर दर्शन व्हायला लागले. त्यामुळे तिथली लोक म्हणजे म्हणणार की म्हणजे एकदमच हे झाले, खुश झाले की नाथांचं दर्शन आम्हाला समजा इथे याय, कुठे जवळ नाहीये आणि नाथ आमच्या दारी आले. आणि सगळ्या लेडीज बरोबर 3:00च्या वेळेस बरोबर सगळे तिकडेच होते. गोधुळी मुहूर्त, गाई परत येण्याचा मुहूर्त असतो तो, गाई परत येण्याचा मुहूर्त. खरंय ते. आणि इथे आपण आणि तेच आहे ना, अध्यात्म हे प्रेमाचं शास्त्र शिकवतं. अध्यात्म काय तर खरं प्रेमाचा नाद आहे. तो नाद एकदा लागला ना की तो सुटत नाही. आता हे येडं बघा ना काम, आता मी मुद्दाम बोलतो येडं, कारण नजर लागून माफ करा, कारण त्याला नजर लागेल ना. अरे माणसं खरोखर, अरे ज्याला 1 रुपया इथे मिळणार नाही तो माणूस मला काय म्हणतोय, ते गाडीत म्हणजे थोडं अरे करतो, म्हणजे त्याला म्हणजे थोडं एक प्रेम म्हणून गाडीत काय म्हणतो, गुरुजी
ओ उधर का काम निपटा की मग इधर आहे का एखादं काय म्हणते सुटलो एकदा बरोबर सुटलो एकदा तर चल आपलं काय काम घेतलं त्यांनी 3 BHK काम सोडलं 3 BHK सोडून इकडे रस्त्यावर काम रस्त्यावर काय हे म्हणजे पण हे काय तर प्रेम दादा तेच म्हणतात ना ते प्रेम अडाई अक्षर आहे ना ते प्रेमाचं आणि आपल्या त्याच्यातच खेळायचं त्याच्यात काम करायचं हल्ला ना. एक आपली आदरणीय व्यक्तिमत्व आहे आता मी नाव पण घेतो क्षमा मागून तुमची आमचे सती भाऊ माऊली हल्लात ना. जर ते मुरुडमधल्या तुमच्या वारामध्ये असले असते ना कुठेही वारामध्ये आणि कसं आहे वारामध्ये तुम्हाला अमुकच व्यक्ती दिसली पाहिजे असं नाही. पाटील काका दिसले तरी खूप बरं वाटतं. सगळ्या काका दिसले तर त्याहून आनंद वाटतो. गमत त्याहून म्हणजे एक प्रत्येकाचा वारा आहे ना तो एकमेकाला कनेक्टिव्हिटी असतो आणि ह्याच्यावर संशोधन या दोघांनी केलं मी नाही केलं. हे माऊली आपले सोन्या काका आणि तुषार म्हणजे आपलीच माऊली आपल्या सगळ्यांबद्दल किती विचार करतात हे खरोखर आपल्यासाठी फार मोठं आहे. आणि ते म्हणले की सतीभाऊ मुलुंडमध्येच असले पाहिजे पण प्रत्येकाच्या विचाराची आता हे आहे ना योजना निवास योजना किंवा काय म्हणून पण हा एक प्रेम आहे ना तुम्ही असंच प्रेम टिकवत ठेवायचं. आता इथे जे आहे ना थोडं तुमचा वेळ झाला तर इथे जे आहे ना इथे जो काय आपला कार्यक्रम आता योगेश दादा त्याच्यावर हे केलेला योगेश दादा बोलले जाते फक्त मी छोटंसं हे करतो. खरं तर काय इथे आपण कुठले उत्सव जर करायला गेलो ना तर आपण पुरेच पडणार नाही आपण अपूर्ण राहणार आणि लोकांचं प्रेम आपल्याला झेपणार हा इथल्या लोकांचं प्रेम झेपणार नाही आणलं. त्यामुळे आता काय मी त्याविषयी ते एक माऊली आपल्याला बघा त्यांनी ते अरे एक लक्षात ठेवा आपल्या घरात आपण परक्या काय ते तासाची ओळख झालेल्या माणसाला लगेला आणू किंवा आपण असं म्हणू की चल आमच्या घरात चल आता आमच्या घरात टेरेसवर जाऊन झोप काय टेन्शन घेऊ नको. अरे नाही ना करणार आपण अरे 5-5 महिने ओळख असलेल्या माणसाला घरात नाही करत जब चहा पिणे वाटेल लाग. पण इथे त्यांनी काहीतरी ओळखलं आपल्यामध्ये तुमच्यामध्ये वावरतानाच प्रत्येकामध्ये प्रेम आपुलकी म्हणून ते म्हणले की नाही तुम्ही करा. आता पण आपण बिंदास गेलो त्यांनी सुंदर व्यवस्था आपली शांत वाढवतो तर हेच आहे ना म्हणजे. पण आता एक मी त्यांना सहज बोललो नाही आम्हाला मोठं होण्याचा अधिकारच नाहीये. मग त्यांनी काय समजायचे समजले बिचारे आणि तरी पण ते तुमच्यावर सगळी मदत करत होते बिचारे. ठीक आहे आता एक आहे की आपण ते सांगायचं बाबा तुम्हाला आनंद आहे जे काय प्रेमाने हे करायचं ते करा. आलं मी प्रेम आहे आता तिथे अडवू शकत नाही देवाचं असतं ना अडवू पण आपण उत्सवामध्ये नाही हे करू शकत. आणि आपण तो उत्सव इथे किंवा उत्सव पाहिजे असं नाही करायचं किंवा आता मुंबईला मगाशी ते बोलले 16 तारीखला इथे माऊलींचा उत्सव फार मोठा आहे. माऊलींच्या उत्सवासमोर तुमचं काय मला आपण काहीच करू शकत आपण मोठे नाहीच होत ना माऊलींचा उत्सवच मोठा असतो. पण ठीक आहे आपण माऊलींच्या एवढ्या महान अशा तीर्थक्षेत्रामध्ये आणि ज्ञानाचा प्रवाह असलेले तीर्थक्षेत्र आहे. मी म्हणतो आळंदी 24 तासात कुठे ना कुठेतरी नादात चालू असते. कुठे ना कुठेतरी तुम्ही जा आळंदीमध्ये आला कुठेतरी नाच उमटत असतो. कोणतरी रात्री 3 वाजता पण सूर लावतो बरोबर कारण कोणतरी 4 वाजता पण पकावास घेऊन बसतो नदीच्या काठी तुम्ही बघा पाहिजे. आला आणि मी अनेक तीर्थक्षेत्र फिरलोय अनेक तीर्थक्षेत्र आईच्या कुशीत बघितलेल्या पण असं मला लाभलं नाही. आता मी त्याचा उदो करतो अशातली गोष्ट नाही पण असं मला लाभलं नाही की आपलेपणा आता इथे पण थोडं बदमाशी असू शकते मे बी पण ती मला 40% पकडू पण 60% तर कुठेतरी चांगलेपणा. आज तुम्ही लस्सी प्यायला अवघ्या 20 रुपयाची लस्सी होती ती ग्लासभर पण तुम्ही चमच्याने खात होतात. मला सांगा मुंबईत 20 रुपयाला आणून दाखवा नाही मिळणार ना पण आणलं ना ओके. त्यामुळे गाव पण टिकवून नाही अजून माऊलीच्या स्वरूपात त्या आनंदी हा मात्र माझ्यासारखे बनेल लोक इथे घुसता येत ना त्यामुळे कुठेतरी ते बदनाम होते बरोबर. त्यामुळे ते कुठेतरी त्याला गालबोट लागते बाकी ती प्युअरच आहे आलं कारण माऊलीची दहशत आहे. आणि हे काय की ते जर त्या माणसाने काही इथे गडबड करायचा प्रयत्न केला माऊली त्याला वर्षभराच्या आत त्याला बरोबर तो शह द्यायचा तिथे त्या सोडत नाही असं पण भीती आहे असा पण भाग आहे. त्यामुळे एखाद्याने जर एखाद्याच्या डोक्यावर काम करायला सुरुवात केली तर त्याला बरोबर ती कामाला लावते नाहीतर पिढ्यानपिढ्या श्रीमंती देऊन टाकते पिढ्यानपिढ्या त्या त्याला काय हे नाही कमी नाही काय कमी नाही. अल्लाह असा भाग आहे इथे आपण जे काय करणार होतं तर ते आनंदाचा फक्त हे भाग म्हणून तो आपण हे आहोत बाकी सत्य कोणते तर त्यामुळे बाकी तिचे आपल्याला हे नाही. आणि याच्यावर व्हिडिओ आम्ही आता फॅमिली बसून सगळ्या तुमच्याबरोबर संवाद साधून त्यामुळे करणार होतो. आणि बाकी आपले उत्सव म्हणा किंवा काय म्हणा आता ते गुरुदानी मला हे केलं काय ते व्हिडिओ केला तो तुम्ही ऐकला पण असेल की भंडारा आपला जो आहे नाही सोडलाय बरोबर ठीक आहे. भंडारा जो आपला आहे तो भंडारा दादाने छान ते मांडलेलं आहे आणि आम्ही खूप त्याच्यावर डिस्कस केलं. तर भंडारा जो आपला आहे तो भंडारा समजा आळंदीत त्याला झाला तर तो आपल्या इंद्रायणीच्या नदीच्या काठी आनंदाने करतो कोणाची परमिशन लागत नाही. आलं म्हणजे तो मांड आपल्याला भूमीवर तो भरायचा आहे तिथे भरून त्याचं ज्ञानाचं प्रबोधन आहे तर तोही कसं करू शकतो. अल्लाह नोके हा तो म्हणजे सोडायचा व्हिडिओ सोडा ते सगळं सांगायचं ते ठीक आहे. आता तो विषय मी त्याच्याकडे माहीत नाहीये असं तो विषय मोठा आहे थोडा कारण तो विस्तृतपणे दादा त्याच्या व्हिडिओचं हे करतो. आपण इथे अल्पविराम घेऊ
मात्र एक आहे की आज बघा मी ते दादा होते त्यांना कुतूहल होते नेमकं इथे कसं काय आणि काय म्हणून थोडंसं त्याचं ब्रीफ हे केलं की बाबा एवढ्या छोट्या जागेत मला माझं हे म्हणजे कधी आलो ना मी अर्थात कसं काय जरी फ्रुटोला एकदम बेस्ट टू बेस्ट आहे तरी सुद्धा कुठे की आता जर आपली तेवढी इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याच्यात थोडंसं आपलं एक छोटीशी चौकट आपली असावी म्हणून तो भाग त्यांच्याशी मी संवाद साधलेला आहे अल्लाहची अशाच्या पद्धतीने ते आपल्याला करून हवं. आता कसं आहे माहिती आहे का जर मी केवळ प्रजापती अंकलला राबायचं ठरवलं होतं ते योग्य नाही अल्लाहनं आता थोडंसं समजा त्या दादांनी जबाबदारी घ्यायचा प्रयत्न केला तर तुमचा हातभार त्याला लागलाच पाहिजे त्याशिवाय ते त्याला सोनं त्याच्यातलं चमकणार नाही ते हातभार लावणारच आहेत बरोबर आहे पण त्याच्यात तुमचा जे आहे ना टचअप तो आला की मजा येणार मग म्हणून ती पण जबाबदारी तुमच्यावर हळूहळू येते थोडं थोडं येते आणि ते आपल्याला करूया आपण तो आनंद आहे ती काही छोटीशी रूम किंवा काय जे काय असेल ना ते आणि योगेश दादा खूप छान रीतीने त्यांच्याकडे सुंदर प्लॅनिंग आहे किंवा सुंदर इमोशनलपेक्षा प्रॅक्टिकल त्यांच्याकडे खूप चांगला आयडियोलॉजी आहे म्हणजे आणि कशाला म्हणजे अर्थात एखाद्याने आता कोणी 3 माळ्याची घर बांधली त्यांची गरज आहे म्हणून त्यांनी ती बांधलेली आहे बिचाराने अल्लाहनं आपली गरज नाही आहे ना मग आपण त्या पद्धतीने उगाच त्याला हे नाही करायचं आपल्याला जेवढ्या पद्धतीने आवश्यक आहे तेवढं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शिष्यदेवता खूप 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 ग्रेट आहेत हे मी बॉन्ड पेपर लिहून दिले आणि त्या प्रत्येक क्षणी प्रत्येक प्रकारे प्रत्येक परिस्थितीत मी आहे तरी मला समजून घेतात अल्लाहनं चिडलो तरी समजून घेतात रागावलं प्रेम केलं समजून रागावलं तरी समजून घेतात अल्लाह म्हणजे हे जे आहे ना ते आपल्यासाठी फार मोठं अधिष्ठान असतं ना अल्लाह त्यामुळे त्याला नजर लागू नये आपल्या ह्या सगळ्यात नाही मला असं मी माऊलींना प्रार्थना करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काय टप्पा आहे ना पुढच्या पिढ्यांचा किंवा पुढच्या एनर्जीचा तर आणि पुढच्या आपल्या ज्या काय बाल आपल्या जी काही छोटी छोटी सगळ्यांचीच लेकरं सगळ्यांचीच नातवंड अल्लाह ना तर ते तुम्हाला जसं जसं जमेल तसं तसं तुम्ही कधी ना कधी 5 वर्षातून एकदा किंवा आपलं बजेट प्रत्येकाचं शेवटी असतो तर तशा पद्धतीने तर हे जे आहे तर ज्ञानाची श्रीमंती असते माऊलीचं गाव आहे ज्ञानाच्या राजाची म्हणजे ज्ञानाची श्रीमंती आहे की जिथे जग आज त्या ठिकाणी चिकटून जाते ना सगळ्यात त्यामुळे आपणही त्याच्यापासून परक राहू नये हा माझा फार मोठा स्वार्थ होता मग माझे शिष्यदेवता आहेत माझ्या शिष्यदेवतांचे घरकुल आहेत आणि घरातली लेकरं आहेत मग ती माऊलीच्या जर कुशीत आली तर माऊली त्यांना नक्कीच भरून टाकणार अल्लाहनं त्यामुळे तुम्हाला खरोखर माझं विनम्र वंदन आहे आणि हा योगेश दादांनी तर त्याचं सगळं सिद्धता व्यक्त केलीच आहे त्यामुळे आणि प्रत्येकाबद्दल काय बोलू ते दादांनी सगळंच बोलून त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे पण हेच प्रेम लक्षात ठेवा की आज मोरे काकांसारखी व्यक्ती 10,000 पायऱ्या चढून खाली उतरते आणि परत मेसेज टाकते मग ते मी किती वाजता कुठे आणि कसं यायचं आणि म्हणतो तुझं पाय तुमचा ऑलरेडी बिचारायचं दुखतोय परत 10,000 पायऱ्या चढून ते आले परत पावसाचं वातावरण होतं त्यांना बिचारांना ते मिळालं पण तरी पण तुमच्याबद्दल असलेली ओढ कदाचित मोरे काका एखाद्या मोठ्या लग्न सोहळ्याला बोलवलं VIP सोहळ्याला तर ते कसं जातील मला माहिती नाही पण इथे तर काहीच मिळणार नाही इथे आपलाच पत्ता नाही अल्लाह ना पण अशा ठिकाणी म्हणजेच काय तर प्रेमाची ओढ असतं अल्लाह छगनदा त्याविषयी आले पण त्या मला ती शुधरी ते उघडत होते ना म्हणजे ते एवढं खूप आनंद होत होता ना की आत्मा एवढे वेळ जाणं पण ते भरून येत होतं मलाही भरून होतं ते कापडात बांधलेली ती शुधरी परत ते भाकरी बघितली भाकरीतून ते काय मुगाचा काय ठेचा मूग ठेचा वगैरे बघितलं पहिलंच बघितलं मी ते पण एवढं वाटत होतं की त्या मावल्याने काय प्रेम केलं असेल सकाळी 11ला ती बांधून दिली आहे आणि ती रात्री आमच्याकडे ती 9-9:30ला आमच्या टेबलवर दाखल होते आला ना हे प्रेम आहे ना आला काय रिकामी पाठवू शकले असं काय फरक पडला असता पण हाच ओलावा घेऊन आपण चाललो आज गौरव जातात मी त्या उमेश समोर म्हणून कौतुक नाही करत त्याची 10वीची परीक्षा आहे मी असे किती सोंगाडे बघितलेले आहेत ते पोर रात्री 12 वाजले 1 वाजला मी दम दिला अरे काय गौरव चाललंय का जा घरी निघून परत पळाला त्यावरती पहिल्या माळ्यावर मला डोळे चुकून परत पळायला मदत करते परत मग खाली उतरला म्हणजे तर हे जे आहे ना तो गौरव दादा नक्कीच त्या ठिकाणी स्वतःचा राज निर्माण करणार पण मला हेच म्हणायचं आहे की आपण भाऊ करू नका सगळ्यांना सगळ्याच्यावरून जायचं असतं अरे तुम्हाला हे माहिती नसेल बाळांनो ते 10वीची परीक्षा असेल 12वीची असेल त्या बोर्डाची असेल किंवा अजून काही अदर परीक्षा असेल माझ्या आयुष्यात कधी परीक्षा नावाच्या गोष्टीला तसं प्राधान्य वेगळं नव्हतं पण तुला चांगल्या पद्धतीने मार्क्स घ्यायचे हे मात्र हे होतं टार्गेट होतं माझं आणि मी तो स्वतः आपलं रनवे केलेला होता त्यामुळे शिक्षणापासून आपण कधी बाजूला होऊ नका शिक्षण तर फार महत्त्वाचं आहे मुलांना ती देण्यासाठी सिद्ध व्हा मला आणि मी तुम्हाला म्हणतो की बाकीचे ते छान शोध गेले खड्ड्यात पण तुमच्या मुलांमध्ये ज्या क्वालिटीज आहेत ना त्या क्वालिटीज ओळखा आणि त्या पद्धतीने त्यांना रनवे पकडू दे बाकीच्या जगाची नातेवाईकांची काय परवा नाही करायची समजा एखाद्याला वाटलं की माझ्या मुलाला डॉक्टर बनवा इंजिनियर ते इंजिनियर एखाद्या प्रोफेसर एखाद्याला आर्टिस्ट एखाद्याला क्रिकेटर
त्याचं क्षेत्र फुलू देत ना, जग त्याला त्या पद्धतीने सेलिब्रेट करतं अल्लाह. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने पुढे जा अल्लाह. याचा अर्थ इंजिनियर कोणी बनवणे अशातली गोष्ट नाही, अल्लाह किंवा डॉक्टर कोणी बनवणे असं होतं, पण तू त्याच्यातलं स्किल जर त्या मुलाला तो डेव्हलप करणार तर त्याच्यात तो आनंद. आज बघा बहादूर अंकल दादा जे त्यांचा वारसा आणि वसा हे दादा चालवतात, आपले निखिल दादा चालवतात, ग्रेट आहे अल्लाह. खायची कामं आहे. मी कधी कधी निखिल चल अपने को भागने का मेरे को तो पूरा थकान हो गया अभी आप चलो मेरे साथ, तर चालला परत बिचारा अल्लाह. म्हणजे खूप वेगळं हा ग्रेटनेस. सोन्या काय त्याला गरज आहे माझ्या पायावर वाटी मारत बसायची अल्लाह, काय गरज आहे. तो बिचारा त्याच्या दमलेला एक गाड्या चालवून तुमच्या पायावर वाटी मारणे म्हणजे हा जो काय प्रेमाचा भाग आहे अल्लाह ना. म्हणजे आता ती भक्तीताई अल्लाह तो हे इथे बसलेलं आहे, देवाला हे म्हणतं की बाबा कुठल्या जन्मात मी काय पुण्य केलं असेल, काय केलं असेल, हे रत्न आमच्या बरोबर आहे अल्लाह. पण अशा रत्न तुमच्या बरोबर नाही तर मजा येत नाही, मजा पाहिजे ना मजा. कारण का ते असं काय काही चमत्कार करून दाखवते कधी कधी की ते हा काम करने के लिए बम बरोबर आहे. हा आधी सॉरी भरपूर वेळ झाला तुम्हाला थोडा प्रवास आहे. मी आपण तुमची ती जाण्याची पण आता काय झालं ते खाऊन सगळं गडबड झाली आहे ना, त्यामुळे नाईलाज आहे. मी दादा पण मला म्हणते की बाबा आपण जेवणच पण म्हटलं मला त्यांना परत प्रवास घडायचा आहे, परत खाऊन परत दमून ते तर मध्ये कुठेतरी वाटलं भूक लागली तर जरूर छान तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा, पण अतिरिक्त नको हे करा कारण परत प्रवास घाटायचा. हा आधी